ज्या वेळेस आम्ही लेदर क्रिकेटच्या मॅच मध्ये उतरतोय तेव्हा तेव्हा ते सपोर्ट करत असतात। इथे मॅच ऑन होतोय, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। स्ट्राईक इनकडे रुपेश कोळी, नॉन स्ट्राईक इनकडे शैलेंद्र गोडेकर सज्ज होत आहेत आणि आमच्या सोबत जुडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षयजी साठव। फिल्डिंग लावली जाते, लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये तैनात केला गेलाय आणि एका क्षेत्ररक्षकाला मिड विकेट मध्ये ठेवलं गेलंय। अमय तयार, पहिलाच बॉल अमयचा, फुल टॉस बॉल होता, झेल होण्याची शक्यता। पहिल्याच बॉलवर पहिली विकेट, दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय, गोल्डन डकचा शिकार बनलाय रुपेश कोळी या खेळाडू गॉन। नक्कीच पहिल्या बॉलवर मध्ये आठव्यांदा असं घडलंय। प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं कालपासून पहिल्या बॉलवरती जास्त विकेट गेलेत आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आता आलाय विशाल कोळी, आणखीन एक जबरदस्त बॅटर। JTC लाईव्ह वरती आपण सर्व पाहू शकता। आमचा कॉमेंट्री स्टुडिओ नेमकं कॉमेंट्री कुठून होते, कोण कोण कॉमेंटेटर आहेत, स्कोरर किती आहेत, कॅमेरामॅन कोण आहे, या सर्व अपडेट हे नवीन काहीतरी युनिक काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळते। अपडेट असलेला juchandra-tennis-cricket.com JTC लाईव्ह। शैलेंद्र आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोघंही मास्टर क्रिकेट खेळतात, दोघांमध्येही ते मास्टर माइंड आहे आणि जबरदस्त फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू आहेत। परंतु अमय काय जबरदस्त पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त होते, कॉन्फिडन्स पहिल्या बॉलवरती दिसला, पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट प्राप्त झालाय। महत्वाची मॅच, सेमीफायनलची आजच्या दिवसाची मॅच जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल। चांगला फटका, जागा बनवली, इनफिल्डला खेळले आणि लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सरळ चेंडू, फरार चेंडू, सीमा रेषी पार, दुसऱ्या बॉलवरती येतोय पहिला चौकार। नंतर धावसंख्या झाली आहे ती 4 धावा। गोलंदाज अमय आगाशे टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू आहे आणि त्याला तुम्ही बघतायत या ठिकाणी। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा। पुन्हा आता रुपेश बाद झाल्यानंतर विशाल यांनी जबाबदारी स्वीकारली आहे धावा बनवण्याची। ओ स्विंग अँड मिस, चांगला वळणदार चेंडू गुडलेन क्षेत्रामध्ये टाकलाय खरा, परंतु तो वळण घेतो आणि यष्टीरक्षक अम्मू याच्या हातामध्ये जाऊन तो विसवतोय। अक्षय हा चांगला चेंडू, नक्कीच चांगला चेंडू, ऑफ स्टंपवर पिचिंग केला, बाहेर निघणारा बॉल, ही खासियत आहे या गोलंदाजाची। अमय बॉलिंग मार्क वरती आहे, 3 बॉल झालेत, 4 धावा, 1 विकेट आतापर्यंत। सगळ्या कॉमेंट JTC लाईव्ह वरती देखील आपल्याला पाहायला मिळतात। सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत। पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी मात्र ब्लाइंड स्ट्रोक होता, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, काय अँगल मिळतोय गोलंदाजाला, आउट स्विंग, लेग कटर सरळ बाहेर निघतोय, निर्धाव चेंडू। आउट कटर गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हाताळली जाते गोलंदाज अमय आगाशे यांच्याकडून। 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, 1 सफलता मिळवून दिली आणि दबाव सुरुवातीपासून टाकलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघावर। दबाव मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय विशाल कोळी याने, परंतु झेल टिपला बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने। विकेटचं पतन, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 4। सुरुवात तर चांगलीच आहे, म्हणजेच जो निर्णय कुठेतरी जो घेतला होता फिल्डिंगचा तो आता चांगल्या पद्धतीने सार्थक ठरतोय। 4 धावा, 2 गडी बाद। नक्कीच 5 बॉल पर्यंत योग्य निर्णय आहे, परंतु जेव्हा जेव्हा अंतिम मॅच असतो तर काही संघांना टॉस जिंकून आपण 10 पैकी 8 संघांना पाहिलंय की बॅटिंग करताना पाहिलंय आणि भरोसा आहे अम्मू 11 काश्मीर टीमला धावा चेस करण्यामध्ये एक्सपर्ट संघ आहे, म्हणूनच या क्षणाला फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। सध्या तर योग्य आहे, परंतु योग्य की अयोग्य, येणारे 24 बॉल जिथपर्यंत समोर येत नाही ना तिथपर्यंत तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण की कपिल देखील या संघामध्ये इन झालाय आज।
आणि नक्कीच चांगला बॉलिंग अटॅक एकविरा नायगाव टीमकडे आहे. 4 ओव्हरमध्ये 40 धावा आलेला संदीप सर. तर या क्षणाला संध्याकाळच्या सत्रामध्ये वेल फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो. अगदी योग्य पद्धतीने उच्चार केला आपण, उल्लेख केला आपण की 40च्या आसपास तरी धाबा 4 षटकांमध्ये झाल्या पाहिजेत. पाहूया 5व्या बॉलवर नेमकं काय गणित दिसतं गोलंदाजाचं. शेवटचा बॉल आहे या षटकातील. 5 बॉल 4 धावा 2 विकेट. अमय चांगली गोलंदाजी करतोय, धुव्वाधार गोलंदाजी. संचित आलाय, निमेश स्ट्राईकला आहे. यावेळी मात्र चांगला फटका खेळायचा होता, परंतु नेमका चेंडू गेलाय कुठे हा प्रश्न पडला. स्कूप करायचं होतं, असं वाटलं की फाईन लेगच्या वरून गेलाय की काय, पण चेंडू आलाय मिड ऑन रिझन मध्ये. एकच धाव येईल, पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा लगावल्यात. 2 गडी बाद. 5 धावा बॅटिंग करत असताना एकविरा नायगाव टीम. काही करा, सूचना दिल्या जात आहेत पंचांद्वारे, कारण तुमचे जे बॅटर आहेत ते आपण जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये पाठवा या सूचना पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती 2 गडी बाद 5 धाबा. आता सूरज आलंय गोलंदाजी मार्गावर. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे निमेश सांदणे. हो हो, काय चांगला बॉल होता, उसळी जास्त घेतली, मिडल स्टंप वरून एसटी रक्षकाला चकवत चेंडू पुढे गेला होता. बाहीचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. निमेशने आज ठरवलंय की मागच्याच बाजूने स्कोप चे फटके खेळणार. सुपला शॉट जो जास्त ट्रेंडिंगला आहे. पुन्हा एकदा यावेळी डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येतोय. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव येईल. एक्स्ट्रा धावेने धाव फलक 7 धावा. 1 बॉल 7 धावा 2 विकेट. फायदा तर झालाय. 7 धावा झालेत. हो, क्रॉस पॅटने खेळायचा होता, स्लॉक करायचं होतं चेंडूला मिड विकेट स्कोअर लेगच्या दिशेने, परंतु एक स्लोवर वन, चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन गोलंदाज सूरज करताना दिसतोय. डॉट बॉल. आणि टर्न बघा किती आहे या चेंडू मध्ये. जबरदस्त टर्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट पाहिला गेला, एस्टॅनच्या समोर सापडलाय आणि इथे विकेट हिटिंग चेंडू पाहायला मिळते. फ्लम LBW विकेट डाऊन. शैलू बॅक टू द पॅव्हिलियन. गडी बाद 7 धाबा. शैलू हा बाद झाल्यानंतर संचित नावाचा खेळाडू आलाय. आज शरीराची जास्त झीज झालंय असं वाटतं एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमची, कारण उमेदमान येथील स्पर्धेमध्ये सुद्धा ते नुकताच खेळून आलेत आणि थकलेत. त्यामुळेच एखादं कॉन्सन्ट्रेशन असेल ना, आपण जर एखाद्या टुर्नामेंटवरच जर फोकस केला तर त्याचा फायदा होत असतोय. इथे हा अंतिम मॅच आहे. सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता घोडदौड सुरू आहे दोन्ही टीमची. चेंडू टाकून चालले 3. धावसंख्या आहे 3 गडी बाद 7. ओ, कोळवर टपाचा चेंडू होता, खोदून काढला या चेंडूला. मिडॉन मध्ये चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. थ्रो येण्याआधी 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्यात. 2 धावांची संचित याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 3 गडी बाद 9 धाबा. 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही लय मध्ये खेळाडू येताना दिसत नाही, भय मध्ये जास्त दिसत. ते भय त्यांना दूर करावं लागेल. आणि त्या प्रकारचा खेळाडू आहे संचित, बिंदास्त बॅटिंग करणारा खेळाडू. बघूया पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू. क्वेश्चन मार्क निर्माण झालाय. असं नाही की नुसता टर्न आहे, ती लेंथ आहे, ती लाईन आहे आणि समोर ठेवला जातोय. जो आपण यार्ड बघतो ना, 8 मीटर 6 मीटर 4 मीटरचा, तिकडे हा बॉल पिचिंग केला जातोय. डॉट बॉल. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आर्मर गोलंदाज दिसत, ऑफ ब्रेक लेग ब्रेक करणारे, परंतु आता संचित या षटकारण्याशी तो वंचित राहू शकत नाही. 6 धाव मिळवतोय. 6 आलाय षटकार.
बाद 15वर पोहोचलोय. 3 गडी बाद 15 धावा. संचित याच्या नावावर सुद्धा एक रेकॉर्ड आहे. 5 बॉलमध्ये 5 षटकार त्यांनी खेचलेत आणि तो एक रेकॉर्ड असताना धाबा काही येत नाही हा प्रश्न असेल त्यांच्या समर्थकांना. आज समर्थक म्हणून आपण बघताय सौरभ ठाकूर आहेत, आनंद साळवी सर आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत, इथे सपोर्टर्स भरपूर आहेत या टीमचे. नवीन गोलंदाज मार्गावर आता आलाय सत्यम आलाय. सत्यम चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये राहिलंय. निमेश करता पुढचा बॉल. या क्षणाला देखील हा चेंडू पाहिला गेला. अमोने एका हातामध्ये चेंडूला कॅरी केलंय. एकच धाव 16 धावा फलकावरती. 3 विकेट गेलेत. 2.1 चेंडू फेकून झाले. 4 ओव्हरचा गेम आपण बघतोय. थोडं स्पीडअप करायचं गेम मध्ये दोन्ही टीमला या सूचना. रिदम मध्ये तर येऊ लागलेत कारण धावा येत आहेत, धावा बनतायत. मागच्या 3 चेंडू जर आपण बघितले तर धावा आल्यात चांगल्या. मोठा फटका खेचायचा होता. कव्हर्स मध्ये चेंडू आहे आणि छत्रक्षक त्या ठिकाणी तैनात होता. तो कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन, विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद, धाव संख्या 16. देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा षटकार चौकार गॅप मध्ये चांगली फटकेबाजी तो करतोय म्हणून त्याला प्रमोट केलं जाते, प्रमोशन दिलं जाते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येईल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल. 17च्या घरामध्ये 2 बॉल 17 धावा. अजून जर विचार केला 10 बॉल शिल्लक आहे. संदीप सर 10 बॉल मध्ये 15-20 धावा आल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. आणि ते येऊ शकतात कारण एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना नारंगी मैदानावर त्याने हा रेकॉर्ड केलाय. तोच एक एवढा विवेक. मोठा फटका, ओव्हर्सचा अंपायर सेड. लॉंग ऑन क्षेत्राबाहेर चेंडू सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. साने गुरुजी चषकातील दमदार चौकार. म्हणूनच हा चौकार पाहिला ना तर समोर व्ही शेप मध्ये दीपेश पाटीलने बघा काय जबरदस्त बाहेरून फिल्डिंग केले आणि आयोजकांचा वेळ वाचवलाय. 4 धाव्याने धावफलक 21. 3 बॉल. पुढचा बॉल क्वेश्चन मार्क. कोणताही यावेळी मात्र आन्सर नव्हता या बॅटरकडे. काय चेंडू टाकलाय. फॅन्टास्टिक. गुड डिलिव्हरी. खाली राहणारा चेंडू होता तो आपण बघितला त्यामुळेच इथे रोखलं गेलं. 21 धावा, 4 गडी बाद, 4 बॉलची समाप्ती. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. तिसरे षटक सुरू आहे. शॉर्ट बॉल, मोठा फटका खेचायचा होता. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. झेल टिपलाय आणि व्यंकटेश आणि हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. विवेक याला परत यावं लागतंय. 5 गडी बाद, धाव संख्या 21. 21. गडी बाद. एकविरा टीम देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट जात आहेत. गती मंदावले धावसंख्येची आणि वारा देखील थांबलाय. परंतु या क्षणाला खेळत असताना या एंडने पॅव्हिलियन बॉक्स एंडने ज्यावेळी गोलंदाजी होती ना तर या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील धावा येत आहेत. म्हणून या क्षणाला 21 धावा. टॉस जिंकलाय MU11 काश्मीरा टीमने आणि डिसाईड केले बॉलिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य राहिलाय. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा कपिल आलाय. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल आणि या क्षणाला 3 षटकाची होते समाप्ती. फलकावरती धावा आहेत 21 धावा.
तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 21 धाबा. 7च्या सरासरीने 21 धाबा धाव फळकावर लागलेत. आता सुशील आलाय गोलंदाजी मार्गावर. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीम करता हे षटक चांगलं घटू शकतंय, कारण सुशील याचे कधी कधी जे चेंडू आहेत ते फ्लाईट जास्त देतोय आणि त्या फ्लाईटच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर निमेश सांदने चांगले फटकेबाजी करू शकतोय. आदरणीय अमोल शांताराम म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती अमोल दादा आपण येऊन विराजमान व्हायचंय. या अमोलजी म्हात्रे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आहे त्यांची. सुशील तयार आहेत शेवटचं षटक टाकण्याकरता. शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडू हवेत आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप. हे काय झालं, कारण सहज सोपा जेल सुटला गेलाय निमेश या खेळाडूचा. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 23 वर 23. धावा. 5 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. एकच धाव येते. निमितच्या व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये, गॅप मिळत नाहीये. एकच धाव. 24 धावा 2 बॉल. माइंड सेट करून 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, परंतु आता असं वाटत नाही की 40 धावा होतील. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा खेळाडू आहे कपिल. तो सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतोय. त्याच्याकडे सुद्धा स्टॅमिना आहे. कपिल बॅटिंग करण्याकरता सज्ज. ओ चांगला बॉल होता. कुठल्याही फॉल भागायला मिळाला बॅटरला आणि इथे 2 धावा मिळत आहेत बॅटर कपिलला. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 26 वर. स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 26. 3 चेंडू फेकून झाले. 26 धावा. 3 बॉल शिल्लक. एक मोठा फटका पाहिजे 3 बॉल मध्ये एकविरा नायगाव टीमला. आणि बॉलिंग करणारा संघ विचार करतोय 1 ते 2 डॉट बॉल 1 विकेट जर आला 30च्या आत 35च्या आत मध्ये ठेवलं तर नक्कीच खुश असेल अम्मू 11 काश्मीरा संघ. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे येईल. 28च्या घरामध्ये 4 बॉल 28 धावा. या पहिल्या इनिंगचे 2 बॉल शिल्लक. 2 मध्ये एक तरी मोठा फटका येईल असं वाटतं आणि तिथे आपण स्ट्राईक इनकडे पुन्हा बघतोय तो कपिल या खेळाडूला. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा सुद्धा नावाची चर्चा आपण सातत्याने करत असतोय. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतोय. कपिल इज ऑन स्ट्राईक. ओ आता सुद्धा बॅटरला बीट करणारा चेंडू होता, तरी सुद्धा कव्हर्स मध्ये हा चेंडू त्याने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या पोहोचली 29. 5 बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 29 धावा गडीबाद चाललेत 5. नक्की शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. धाव फलक आहे 29. बघूया इथे किती धावा येतील, काय टार्गेट सेट केलं जाईल. अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा. शेवटचा बॉल. कुठे नेमका चेंडू खेळला गेलाय. बॅट सुटले परंतु धावा धावून काढल्या जात आहेत. 2 धावा तर पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह. तर 2च धावा. 2 धाव संख्येने धाव फलकावरती लगावल्यात. 31 धावा आणि 32चं आव्हान सामोरं ठेवलंय. ते म्हणजेच एकविरा नायगाव टीमने अम्मू 11 काश्मीरा या संघासमोर. या क्षणाला या धावा छोट्याही नाही आणि मोठ्याही नाही. का बॅलेन्स आहे. एक फायटिंग टोटल आहे. संदीप सर सुरुवातीची ओव्हर जर चांगली राहिली, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर 15 पेक्षा कमी धावा दिल्यानं तर ही मॅच बनू शकते एकविरा नायगावच्या बाजूने देखील. ते प्रकारचे गोलंदाजी आहे आणि सुरुवात जर धमाक्यामध्ये झाली अम्मू 11 काश्मीरा टीमची तर ही मॅच लवकर देखील घेऊन जाऊ शकते. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती चांगली गोलंदाजी फर्स्ट इनिंगची अमयच्या माध्यमातून 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. जबरदस्त गोलंदाजी सूरजने एका ओव्हरमध्ये 9 धावा देत 1 विकेट. सत्यमला देखील 2 विकेट मिळाले 6 धावा देत आणि सुशील या ओव्हरमध्ये 10 धावा देतोय. टोटल 31 धावा लगावल्यात आणि 24 बॉल मध्ये पाहिजे आहेत 32 धावसंख्या. सर्व अपडेट JTC लाईव्ह वरती तुमच्यापर्यंत पोहोचलं जाते. लगेच फिल्डिंग एकविरा नायगावने लावून घ्यायचे आणि सलामीवीर पाठवून द्यायचे अम्मू 11 काश्मीरा टीम. घेऊया एक डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा साने गुरुजी चषक 2025.
आणि आमिर तासे हे दोन खेळाडू उतरत आहेत. अम्मो 11 काश्मीरा या संघाद्वारे सुरुवात करण्याकरता 32 धावा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा एक रेकॉर्ड आहे अक्षय, तुमच्या माहिती करता, कारण ज्या वेळेस कमी धावा एखाद्या संघासमोर ते ठेवतात ना, त्या वेळेस डिफेंड करण्याची क्षमता त्यांच्याकडे मी अधिक बघितली आहे. त्या धावा ते डिफेंड करत असतात आणि त्याच्यामध्ये मागचे काही वर्ष 1 ते 2 वर्ष मी बघितली, त्याच्यामध्ये निमेश चांदणे याची गोलंदाजी चालली आहे. चांगला मारा त्यांच्या इतर गोलंदाज सुद्धा करताना दिसलेत. म्हणजेच हा मॅच सहजासहजी सोडणार नाही एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. आणि जवळून मी या संघाला पाहिले, जितका मॅच छोटा टोटल असतो ना, तितका मोठा बॅटल रंगवणारा संघ आहे. म्हणूनच या क्षणाला जर विकेट प्राप्त केली, डॉट बॉल घेतले ना, तर तो बॉलिंग अटॅक आहे. विशाल कोहली आहे, निमेश चांदणे आहे, कपिल आहे, शैलू आहे, संचित आहे. या 5 गोलंदाजांपैकी 4 गोलंदाजचा वापर करायचा आणि कोणते 4 बॉलर वापरले जाईल ना, हे पाहिलं जाईल. विशाल पहिला बॉल घेऊन येतोय स्ट्राईकला. अमय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, मॅच विनर खेळाडू, पहिल्या मॅचचा हिरो स्ट्राईकला आहे. एका साईडला विशाल. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल विशाल कोहलीचा, थोडासा शॉट ठेवला आणि सरळ चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, याच चेंडूची गरज आहे एकविरा नायगाव टीम करता. हो, अर्थातच असे चेंडू टाकल्यानंतर दबाव येऊ शकतो, मानसिक दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर तो येऊ शकतोय आणि ह्या दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता सुद्धा आहे बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. आम्ही आगाशी स्ट्राईक इनकडे विशाल कोहली तयार. पुढचा चेंडू बघूया कसा असेल. लेग स्टम्पच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला छेडला गेलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला, एक धाव पूर्ण केली. एका धावांची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं, कारण मागच्या मॅच मध्ये तो सिल्वर डकचा शिकार बनला होता, त्यामुळेच एक धाव चोरणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच स्ट्राईक देखील रोटेट होते. या क्षणाला विशाल कोहली जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांची गर्दी बघा, जे बसलेले होते ना ते आता उभे राहिलेत, कारण की मॅच त्या प्रकारचा आहे. आमचे कमिटी मेंबर देखील चहू बाजूने पाहायला मिळत आहेत. शॉट ठेवला होता, शॉट फुल केलाय, चेंडूला पाठवून दिलंय सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 1 बाउन्सने चेंडू फरार, चेंडू सीमारेषी पार आलाय. पहिला चौकार. सुद्धा आक्रमक रूप धारण केलं आमिर तासे या खेळाडूने. 4 धाब्याच्या मदतीनं संघाला त्याने पुढे नेऊन ठेवलंय. धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा. 3 बॉलची समाप्ती 5 धाबा. नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स एकामागून एक लगातार जर घेतले तर दबाव बनू शकतोय प्रत्युत्तर देणाऱ्या अम्मू 11 काश्मीरा या संघावर. विशाल कोहली पुन्हा तयार. फुलटॉस बॉल, विकेट मिळण्याची दाट शक्यता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शैलेंद्र गोडेकर करत नाही कोणतीच चूक. मोठी विकेट, बिग ब्लो, गॉन. रोशनला बोलवलं गेलं या मॅच मध्ये आणि हा जाणून बुजून लोअर फुलटॉस बॉल टाकला होता. सकाळी देखील आम्ही उल्लेख केला होता की लोअर फुलटॉस बॉल असा घातक बॉल आहे, जास्त विकेट देणारा बॉल आहे. एकदा का बॅटरने तो चेंडू मिस केला ना तर कॅच जाण्याची दाट शक्यता आहे आणि तोच कॅच शैलेंद्र गोडेकरनी घेतलाय. 5 धावा, 1 विकेट, 4 बॉल. विशाल कोहली काय जबरदस्त गोलंदाजी. सध्या बोलबाला याही गोलंदाजाचा राहिलाय. रोशन आलाय मैदानाच्या आतमध्ये, दबाव त्याच्यावरती देखील असेल. कोणताही टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीमला या सूचना आहे. मॅच महत्वाचा आहे परंतु टाइमपास होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा विशाल कोहली बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल
आतमध्ये टर्न केलाय. ऑफ ब्रेक चेंडू होता. या चेंडूवरती देखील विकेट जाण्याची दाट शक्यता. बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत आणि पुनरागमन केले याही मॅच मध्ये एकविरा नायगाव टीमने. विशालचा जलवा पाहिला गेलाय. थँक्यू. धुमतक 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागलं होतं त्या 5 धाबा. जसं आपण म्हटलं की लगातार तुम्हाला विकेट मिळवावे लागतील आणि तेच केलंय विशाल या गोलंदाजाने. त्याने 2 मोठे फलंदाज बाद केलेत. विशाल फलंदाज बाद केलेत. विशाल याच्या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. आता मागच्या मॅचचा हिरो आलाय आसिफ, ज्याने अफलातून बॅटिंग केली होती. कमीत कमी चेंडूंमध्ये 11 चेंडूंचा सामना करत त्याच्या बॅटमधून 33 धाबा आल्या होत्या. संकटमोचकाच्या भूमिकेमध्ये तो दिसला होता. षटकातील शेवटचा बॉल. ओ विकेट हॅट्रिकवर असताना चांगला बॉल टाकलाय. ऑफ ब्रेकचा मारा पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. प्रत्युत्तर देत असताना अम्मू 11 मीरा रोड टीमची धावसंख्या झाली आहे ती 5. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 27 पाहिजेत. पहिल्या ओव्हरचा कंपॅरिझन केला ना संदीप सर, तर तिथेही 5 धावा होत्या 2 विकेट. इथेही 5 धावा आहेत 2 विकेट. म्हणजेच काहीतरी ते सेम समसमान स्थिती पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर कपिल. आणखीन एक फिरकीपटू. तिथे देखील दुसरी ओव्हर जी होती ना तो स्पिनर होता, चायनामॅन गोलंदाज होता आणि त्याच प्रकारचा गोलंदाज कपिल आलाय ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहे. हॅट्रिक घेतलेला गोलंदाज. मॅन इन फॉर्म चांगला टच मध्ये आहे, पण तो एका साइडला अमय आहे. अमय हा असा बॅटर आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दमा. वाऱ्याची काही गरज नाही या खेळाडूला. फक्त एकदा का बोलबाला राहिला तर अमयचीच हवा प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलंय. कपिल आणि अमय हा चांगला बॅटल पाहायला मिळेल. फिल्डिंग लगेच सेट करा. येणारे 18 बॉल 27 ची गरज. 5 धावा झाल्यात. 32 चं टार्गेट. पहिला बॉल आतमधून बाहेर. या चेंडूला चांगल्या पद्धतीने पिचिंग केले. चांगला टर्न पाहायला मिळते. डॉट बॉल. त्याच्यामुळेच त्याला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक निर्धाव षटका आहेत. विकेट हॅट्रिक सुद्धा आहे. असा खेळाडू आहे कपिल. हो आता जागा बनवली. या जागा बनवून सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धाव संख्येत होते बदल. धाव संख्या झाली आहे ती 6 धाबा. स्कोर इज 6 रन्स. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 6 धाबा आहेत. अडचणी वाढल्यात प्रत्युत्तर देणाऱ्या अम्मू 11 काश्मीरा टीमच्या. जबरदस्त गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला. स्लोवर वन चेंडू होता. कॅच जाण्याची दाट शक्यता, परंतु फिल्डर खूप लांब 30 सर्कलच्या अगदी जवळ होते आणि इथे मात्र एकच धाव येईल. सिंगल डबलला प्राधान्य आहे. सिंगल डबल स्कोर कार्ड वाढवत ठेवेल, परंतु या क्षणाला चांगली गोलंदाजी होते, चांगली फिल्डिंग होते. एकविरा नायगाव टीम शेवटपर्यंत जिद्दीने लढतोय मैदानाच्या आतमध्ये. बोट व्यवस्थित चेंडूवर फिरवताना दिसत गोलंदाज आणि विविध पद्धतीने चेंडू टाकतायत. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक करतायत. आर्म गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळतोय. ओ आता फ्लिक केलंय. हेलिकॉप्टर उडवलंय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. एकच धाव दिली जाते. एका दुःख्या धावेची काही फरक पडणार नाही तितका प्रत्युत्तर देणाऱ्या संघावर. मात्र परिणाम इथे जर आपण बघितला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढतोय. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. 2 गडी बाद 8. अमय आगाशे जात आहेत, सल्ला देत आहेत बॅटर अमीरला. 11 मध्ये 33 धाबा त्याच्या आपण मागच्या मॅच मध्ये पाहिल्या होत्या. तोच अमीर. आसिफ तयार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज द बॉल ओव्हर द डिप्यूट विकेट एरिया. यूज 6.
आलाय, लागलाय 440चा झटका. ओ चांगला टर्न. या ओव्हरचा सर्वात इम्पॅक्ट टाकणारा चेंडू. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये या चेंडूचं आपण नक्कीच वर्णन करणार आहोत. शेवटचा बॉल होता या षटकातील. कपिलचा हा पुढचा बॉल बॅटर सफल झाला आणि बघा हवेत टर्न केला. बॅटरने या चेंडूला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये टर्न झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला. जबरदस्त हा चेंडू. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा झाल्यात 14 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये देखील चर्चा आपण करणार आहोत. घेऊया एक डीजे ब्रेक. आहे एकविरा स्पोर्ट्स नायगावचा संघ. धावसंख्या कमी असते ना त्यावेळेस त्यांचे गोलंदाज चालत असत. 12 मध्ये पाहिजे तर 9च्या सरासरीने 18 धावा आणि संचित आलंय गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे आसिफ अमय आहे आणि आसिफ हा नॉन स्ट्रायकिंगकडे आहे. अमय जबाबदारीने खेळ करेल काय की संचित त्याला धावांपासून वंचित राखेल. ओहो मोठा फटका. जर आपण बघितलं तर या चेंडूची उंची खूप जास्त होती. हाय अँड हँडसम सिक्सर. ठोकला गेला. जबरदस्त बॅटिंग आणि मच निडेड षटकार होता हा. कारण की या क्षणाला 12-18चा इक्वेशन होता आणि त्या सिच्युएशन मध्ये षटकार आल्यानंतर 11 बॉल 12ची गरज. जसा षटकार आला तसा कमबॅक केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. परंतु विकेट आणि डॉट बॉल वरती फोकस करावा लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल. पुढचा बॉल विकेटच्या शोधामध्ये. हो चांगला बॉल खाली राहतोय आणि या खेळपट्टीवर कालपासून आपण पाहतोय ना ज्या क्षणाला ऑफस्टंपवर पिचिंग केलं ना वाईड लाईनीच्या दिशेने तर तिथे जास्तीत जास्त चेंडू खालीच राहिलाय. सबमरीन राहिलाय. परत कसं यावं परतावं कसं हे ठाऊक आहे ते गोलंदाज संचित याला. धावसंख्या धाव फळकावर झाली आहे ती 20 धाबा. 10 मध्ये पाहिजे आता 12 धाबा. 10 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. मॅच अजून संपला नाही कारण इथे ठसन सुरू आहे क्रिकेट मधली. पुढचा बॉल अमय आणि पुन्हा एकदा चेंडूला हवेत उडवलाय. आता झेल होण्याची दाट शक्यता. विशाल चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज संचित याला विकेट मिळाली. गॉन. तीन गडी बाद 20 धावा धाव फळकावर सलेत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजेत 12 धाबा. अमय याने उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला कारण याच्या आधी सुद्धा पहिल्याच बॉलवर त्यांनी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून मधून हवाई सफर केलं होतं. इथे कुठेतरी ही विकेट खूप महत्वाची होती. ही विकेट पडल्यानंतर दबाव वाढू शकतोय अमू 11 काश्मीर या संघावर. 9 मध्ये पाहिजेत 12 धाबा. 9 चेंडू 12 धाबा. नवीन बॅटर गेलाय संतोष. जबाबदारीचं ओझ उचललं जाईल काय संतोष आपल्या खांद्यावर. गोलंदाज संचित तयार. शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. आत वळतोय. चांगला राईज होतोय. उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवतोय. बघा षटकारानंतर किती चांगलं कमबॅक केलंय. 8 मध्ये पाहिजेत आता 12 धाबा. म्हणून मी सांगितलं की एक षटकार आला म्हणून एकविरा नायगाव टीम बॅकफुटला जाणार नाही. कमबॅक करणारा खेळाडू आहे संचित जो आपलं नाव करतोय वंचित. 8 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल संचितचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग केला होता.
दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. एक धाव चांगल्या पद्धतीने कपिलने फिल्डिंग केली आणि कपिलच्याच नावावर हा रनआउट देखील राहील. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय विकेट जातोय. कर्मभूमीच्या या जगामध्ये श्रम हे प्रत्येकाला करावेच लागत आहेत. देवाने हात दिलेत, त्या हातामध्ये रेषा दिलेत, त्या रेषामध्ये रंग आपल्यालाच भरावे लागत आहेत आणि ते रंग भरण्याचं काम आता बॅटर करतोय काय पाहूया. गोलंदाजाने ते केलंय. गोलंदाजाने आपली कामगिरी चोखपणे बजावलंय. 7 मध्ये पाहिजेत 11 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत व्यंकटेश मैदानाच्या आत गेलेत. एक जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि आता गरज आहे संघाला या बॅड लाईट मध्ये. 7 मध्ये पाहिजेत 11 धाबा. संचित तयार. उभेंटा पटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षक देतात आम्ही. विकेटचं पतन. शैलेंद्र गोडेकर आउटफील्ड मधील एक चांगला खेळाडू झेल टिपतोय. विकेटचं पतन झालंय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अमूल 11 काश्मीरा टीमची धावसंख्या 5 गडी बाद 21 धाबा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 11 धाबा. 6 चेंडू 11ची गरज. चेसिंग एकविरा नायगाव टीमने पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं आणि काय माइंड वापरले तर निमेश सानेला स्लॉग ओव्हर मध्ये ठेवलंय. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आहे, ज्याने आजच्या दिवसामध्ये कमीत कमी धावा दिल्यात. एका ओव्हर मध्ये एकच धाव दिली होती, तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता आणि एका साइडला आसिफ आहे, मागील मॅचचा हिरो. हा बॅटल जबरदस्त पाहायला मिळेल. पुढचा बॉल निमेश सानेचा, नायगाव एक्सप्रेस आणि एका साइडला रन मशीन आसिफ. थोडासा चेंडूला शॉट ठेवले, चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न होता आणि व्हाईट बॉलचा सिग्नल 1 बाउन्स देखील इशारा येईल. जी ताकद आहे ना निमेशची, शॉर्ट पिच डिलिव्हरी, बाउन्स, नॅचरल बाउन्स, इथे मात्र कुठेतरी फसला गेलाय. व्हाईट बॉल आलाय. 6 मध्ये 10ची गरज. 6 मध्ये 10ची आवश्यकता आहे. अक्षय, आयुष्याचा जर विचार केला तर आयुष्य एखाद्या प्रेमाप्रमाणे आहे. त्यामुळे त्यातील शाही संपण्याआधी आपला इतिहास लिहून टाकता आला पाहिजे. बघूया आता इतिहास कोण लिहितोय, नायगाव की काश्मीरा. ओ, चांगला स्क्वेअर कटचा फटका. तितकेच चांगले फिल्डिंग केले जाते. अफलातून फिल्डिंग ही बघायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षकाद्वारे एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. 5 मध्ये पाहिजेत 9 धाबा. 5 चेंडू 9ची गरज. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आणि नक्कीच रोमहर्षक मॅच पाहायला मिळतोय. 50-50 बॅटल रंगतोय. दोन्ही टीम आपलं 100% योगदान देत आहेत. चांगला बॉलिंग अटॅक संच आपण पाहिलं तर निमेश सानले बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. थोडासा लांब ठेवला या क्षणाला आणि तेच पाहिलं गेलं की हा नेमका टप्पा कुठे पडला ना, त्या चेंडूला महत्व आहे. टप्पा आहे तो व्हाईट लाईनीच्या आतमध्ये पडला, नंतर बॉल बाहेर निघाला, म्हणूनच हा चेंडू निर्धाव आहे. चांगलं डिसिजन ललितजी भोईर सरांचा. डीजे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. आणखीन फलंदाज बाद झालेत. 6 गडी बाद धाबा आहेत धाव फलकावरती, म्हणजेच 23 धाबा. नवीन बॅटर गेलाय भरत.
जबाबदारी आहे ती दुसऱ्या बाजूला आसिफवर, कारण एक मॅच जिंकल्यानंतर तुम्ही हिरो बनू शकत नाही, तुम्हाला सातत्याने चित्रपट हिट द्यावे लागतात. इथे सुद्धा ह्या मॅचला हिट करण्याकरता तुम्हाला फिट राहावं लागेल. आसिफ बघूया आपल्या संघाकरता लढेल काय. दुसऱ्या बाजूला लढताना दिसतोय तो म्हणजेच निमेश चांदणे, चांगलं षटक त्याचा घडताना दिसतोय. 4 मध्ये पाहिजेत 9 धावा अमू 11 काशीमीरा या संघाला. 4 चेंडू 9 धावा, काय चांगला थरार बघायला मिळतोय या टुर्नामेंट्स मध्ये. शॉर्ट बॉलला फूल केलंय आणि मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला गुल केलंय. मिळतंय 6 धावा, ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. मध्ये पलटवार राहिलाय. आसिफच्या बॅट मधून षटकार आलाय. आसिफ या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला ट्विस्ट निर्माण करतोय. जरी क्लायमेट पडले, हवा पडले, परंतु आसिफच्या समोरना हवा काम करते ना दवा. सध्या त्याचीच हवा मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3 ची गरज. या चेंडूवरती डॉट बॉल विकेट आला तर एकविरा नायगाव टीम पुन्हा एकदा कमबॅक करेल. षटकार लागला त्याला महत्व नाही, तरी ते डॉट बॉल विकेट घ्यावं लागतील आणि आसिफने अशीच बॅटिंग केली तर अम्मू 11चा खेमा सध्या तरी खुश आहे. बघूया महत्वाचा बॉल, पुढचा बॉल आसिफ करता. पुन्हा एकदा निमेश ड्राईव्ह केलंय. याला बोलतात क्रिकेटिंग शॉट, माइंडसेटचा वापर आणि यावेळी 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केल्या जात आहेत. कौतुक करेन बॅटर आसिफचं. षटकार आल्यानंतर कोणतीही रिक्स घेतली नाही, सरळ ड्राईव्ह केलंय. 2 धावा, 1 पाहिजे आहेत आणि पंच इशारा करतायत 1 शॉट. कहाणी में ट्विस्ट. 2 बॉल 2 ची गरज. इथे पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. एका बाजूला अमू 11 काशीमीरा टीम म्हणत असेल की देवा रे देवा हे काय झालं. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. मॅच बनवलाय. गोलंदाजांचं कौतुक इथे झालंच पाहिजे. प्रेक्षकांना विनंती असेल, मॅच जर तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन्ही टीम्स पुन्हा एकदा अभिनंदन करूया. खूप चांगला खेळ त्या मैदानाच्या आतून दाखवत आहेत. 2 मध्ये पाहिजे 2 धावा आहेत धाव फलकावर सध्या 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड. व्हॉट अ मॅच. अक्षय, खरोखरच हृदयाचे ठोके वाढलेत प्रेक्षकांचे. हे बघा ठोके दाखवलं जातात आमच्या प्रेक्षकांशी. 2 मध्ये 2 धावा. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो आसिफ. फिल्डिंग मध्ये आपण बघतायत काय परिवर्तन केलंय. पुढचा बॉल. 2 मध्ये 2 पाहिजेत. 1 चौटी धाव घेण्याचा हेतू होता. 1 धाव पूर्ण केली. स्कोर इज लेबल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या 31. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळेच एका बॉल मध्ये 1 धाव बनवावीच लागेल. 1 बॉल 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय जबरदस्त मॅच. 1 बॉल 1. 10 पैकी 8 वेळा 1 बॉल 1 धावा होत नाही. कितीही मोठा बॅटर असू द्या, परंतु या मैदानावर धावा होताना दिसले. 1 बॉल 1. एकविरा नायगाव की एका साईडला अम्मू 11 काशीमीरा. काय मॅच राहिलाय. शेवटपर्यंत कोणीही टीम जिंकू दे, पण इथे क्रिकेटचा विजय झाला. 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग. जिथपर्यंत अंपायर ही मॅच डिक्लेअर करत नाही तिथपर्यंत दोन्ही संघाच्या खेम्यातील खेळाडू आतमध्ये येणार नाही. आसिफने मॅच काढलाय, पण तो आसिफ नॉन स्ट्रायकिंगला आलाय. भरत येईल का मॅच मध्ये परत. 1 बॉल 1 ची गरज. जबरदस्त मॅच. दोन्ही टीमला नक्कीच शुभेच्छा असतील. निमेश चांदणे काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याचा बोलबाला, त्याचा जलवा या मॅच मध्ये पाहिलाय, परंतु भरत एकही बॉल खेळलेला नाहीये. काय मॅच मध्ये परत आणेल का आपल्या संघाला. 1 बॉल 1. संदीप सर, हा मॅच जबरदस्त पाहायला मिळतोय आणि दोन्ही टीमला एकच सांगेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या. भरोसा ठेवावा लागेल दोघांवरती. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. या मॅच करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त मॅच. 1 बॉल 1 पैसा वसूल मॅच. हा थरार आहे साने गुरुजी चषकाचा. 2025 चा दुसरा दिवस, शेवटचा मॅच, शेवटचा बॉल. 1 बॉल 1 ची गरज. स्ट्राईकला आहे भरत. बॉलिंग मार्क वरती आहे निमेश चांदणे. गोल्डन बॉल.
दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. एक बॉल एक गरज. आणि या क्षणाला काय घडतंय, काय बिघडतंय, रनआउटची संधी. आणि मी म्हटलं होतं की या ग्राउंड वरती किती मोठा बॅटर आला तर एक बॉल एक रन होत नाही. एकविरा नायगाव टीम कॉंग्रॅच्युलेशन, हा मॅच जिंकलाय, अभिनंदन. परंतु अंब 11 काश्मीर टीमचं देखील कौतुक. अक्षय, माझं पहिलं वाक्य होतं दुसऱ्या इनिंग मध्ये की कमी ज्यावेळेस धावसंख्या असते ना त्यावेळेस डिफेंड करण्यामध्ये माहीरपणा मी एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचा बघितलाय आणि ते करून दाखवलं या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम. हार्ड लक अमो 11 काश्मीरा टीम. चांगला खेळ, चांगला प्रयत्न तुम्ही केलाय आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला वेळभर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. अक्षय, अर्थातच या मॅचचा हिरो कोण असेल? जबरदस्त मॅच राहिला. निमेश साधनेने शेवटच्या ओव्हरमध्ये धावा देखील करून दिल्या नाही आणि संचितची ती ओव्हर देखील कमबॅक करून देणारी ओव्हर होती. त्या मॅच मध्ये जर विचार केला ना, पहिली ओव्हर विशाल कोहलीची देखील अप्रतिम, जिथे 2 विकेट घेतल्या, सर्व मॅच विनर आहे. परंतु या मॅचचा हिरो वन अँड ओनली विशाल कोहली. ही इज द मॅन ऑफ द मॅच. विशाल करता जोरदार टाळ्या. काय पहिली ओव्हर टाकले, पॉवरफुल ओव्हर आणि पहिल्याच